आर आबा म्हणतात की तुम्ही मुख्यमंत्री केंद्रीय कृषी मंत्र्यांची स्वप्न बघतात, मात्र ती प्रत्यक्षात पूर्ण होऊ शकत नाही. मी सांगितलं अशा कावळ्याच्या शापाने ढोरं मरत नसतात. मी काही होणार की नाही हे आर पाटील कोण सांगणार? ते महाराष्ट्राची जनता देशाची जनता ठरवेल. महाराष्ट्रात अनेक साखर सम्राट असल्याचं बोललं जातं, त्यात तुमचंही नाव घेतलं जातं. तुमच्यावर सातत्यानं आरोप होतात की आपण साखर कारखाने गिळंकृत केले. या संदर्भात काय सांगाल? पहिल्यांदा साखर मी सम्राट नाही, मी साखर कारखानदार आहे आणि माझा साखर कारखाना देशात पहिल्या 10मध्ये चांगल्या कारखाना मोडीत काढलेला नाही. मी कोणतीही सहकारी संस्था मोडीत काढलेली नाही. वैद्यनाथ सहकारी बँक ही मराठवाड्यातली बँक आहे आणि सर्व मराठवाड्यात सर्वात जास्त डिपॉझिट असलेली बँक आहे. सगळे ग्राहक भांडार बंद पडत आहेत. वैद्यनाथ ग्राहक भांडार यशस्वीपणाने चाललेलं आहे आणि त्यामुळं एकच डिसीसी बँक आहे की जी बँक मी बुडवलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 लोकांनी राजीनामे दिले, डायरेक्टर होते, त्यामुळं कोरम कमी झाला म्हणून प्रशासक आला. त्यामुळे एकही संस्था मी बुडवली नाही. बंद पडलेले कारखाने मी चालवले. पारनेर, काकासाहेब वाघ, पैठण, संत एकनाथ, नंतर म्हणजे पाथर्डीचा ढाकण्यांचा कारखाना, मी 6 कारखाने बंद पडलेले, पाथरीचा कारखाना, हे 6 कारखाने बंद पडलेले, मोडीत निघालेले चालवून दाखवले. त्यामुळं हे कारखाने बंद पडलेले चालू शकतात. मी जर चालवू शकतो तर राष्ट्रवादीवाले का चालू शकत नाही, ही भावना लोकांच्यापर्यंत पोहोचली. आणि म्हणून राष्ट्रवादीनं माझ्यावर आरोप करतात. मला सांगा, माझ्या बीड जिल्ह्यात सगळ्या संस्था कोणी मोडीत काढल्या तर त्या राष्ट्रवादीने. राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंग पंडित, त्यांचा कारखाना आहे जय भवानी, आज बंद आहे. माननीय मंत्री जयदत्तजी क्षीरसागर, त्यांचा कारखाना गजानने बंद आहे. माननीय आडसकर, माझ्याविरुद्ध गेलेले उमेदवार होते, त्यांचा अंबाजोगाई साखर कारखाना बंद आहे. अशोक पाटील काँग्रेसचे नेते, त्यांचा कारखाना बंद आहे. त्यामुळं आज सुरेश धस आदरणीय उमेदवार, त्यांनी कडा कारखाना मोडीत काढला. ही कथा आहे ह्या बीड जिल्ह्याची. समजा मी बँक बुडवली, पण हे कारखान्यात तर मी कोणी नाही ना, मग हे कारखाने का बुडाले? एकच कारखाना बीड जिल्ह्यात चालू आहे, त्याचं नाव आहे वैद्यनाथ आणि त्याचे चेअरमन गोपीनाथ मुंडे. तो आजही चालू आहे. आज सामने जाऊन बघावं की तो कारखाना चालू का. हे कारखाने बंद आहेत का नाही जाऊन पहा. सगळ्या संस्था मोडीत घालून स्वतः पैसे खाल्ले आणि आज माझा साखर कारखाना गोरगरिबाचा आधार ठरलेला आहे. आणि सगळ्या राष्ट्रवादीवाल्यांचा ऊस आता निवडणुकीत सुद्धा मीच आणतोय, तुम्हाला लिस्ट देतो. मराठा आरक्षणासंदर्भात आपली नेमकी भूमिका काय आहे? मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, हे माझी भूमिका. आणि सरकारमध्ये आल्यास आम्ही मराठा आरक्षण देणार आहोत. राजकारणात महिलांना जास्तीत जास्त स्थान देऊ असं आवाहन आपल्या पक्षाने केलं होतं, मात्र तसं चित्र दिसत नाही. माझ्या पक्षाने जेवढी तिकीटे महिलांना दिली तेवढी कोणत्याच नाही. पूनम महाजन, नंदुरबारमध्ये आम्ही तिकीट दिलं आहे. म्हणजे 2 महिलांना लोकसभेत आम्ही तिकीट दिलेलं आहे. महाराष्ट्रासाठी काय करण्याचं तुमचं स्वप्न आहे? माझं महाराष्ट्राचं स्वप्न आताची राजवट घालवणे. ह्या राजवटीने महाराष्ट्र प्रगतीच्या कडे जाण्याच्या ऐवजी अधोगतीकडे गेलेला आहे. महाराष्ट्राला काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं दिवाळखोरीत काढलेलं आहे. आज 3,00,000 कोटीचं कर्ज महाराष्ट्रावर आहे. म्हणजे महाराष्ट्राचं जे वैभव होतं ते रसातळाला त्याने नेलं आहे. माझा महाराष्ट्र पुन्हा सामर्थ्याने उभा करणं, माझा महाराष्ट्र समृद्धीकडे नेणं, हे माझं स्वप्न आहे. आगामी काळात विकासाच्या दृष्टीने कशा पद्धतीने काम करणार आहात? मी सांगितलं, औद्योगिक प्रगती, विजय बाबतीत स्वयंपूर्ण महाराष्ट्र आणि पाण्याचं धोरण बदलणे. 12माही पाण्याच्या धोरणाच्या ऐवजी 8माही पाणी धोरणं आणि मोठी धरणं बांधण्याऐवजी चेक डॅम बांधणं. पाणी अडवा आणि जिरवा एकच कार्यक्रम महाराष्ट्रात राबवायचा, ज्यामुळे समृद्धी शेतकऱ्याच्या दारात जाईल. मुंडेसाहेब, पाण्याचा प्रश्न मराठवाड्यात गंभीर आहे. या संदर्भात आपण कुठली पावलं उचललेली आहेत? माझी मुलगी पंकजा पालवे यांनी गेल्या वर्षी 2 कोटी रुपये
साखर कारखाना खासदार फंड त्यांचा आमदार फंड खर्चून 22 गावात पाणी अडवा आणि जिरवाचा कार्यक्रम शिरपूर पॅटर्न राबवलेला आहे. आत्ताही ते पाणी त्या धरणात छोट्या नद्यामध्ये साचलेलं आपल्याला बघता येईल. हा एक प्रयोग केला आहे. दरवर्षी ती 20 गावं करणार आहे आणि त्यामुळे एक NGOच्या प्रकाराने काम करतात तशा प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे. हा प्रयत्न कोणत्याही आमदारांनी केला नाही राष्ट्रवादीच्या. राष्ट्रवादीची मोठी ताकद आपल्या मतदारसंघात उभी राहिली आहे, त्यामुळे आगामी काळात कसं आव्हान पेलणार आहात? मला आव्हानच नाही, मी नक्की निवडून येणार आहे. माझ्यासमोर कुठलंही आव्हान नाही. धन्यवाद मुंडे साहेब, आमच्याशी बोललात त्याबद्दल.